हाय, मी पूनम. माझ्या या मी पूनम शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. खरं सांगायचं तर आज मी हा व्हिडिओ कोणासाठी नाही, मी हा व्हिडिओ माझ्यासाठी करत आहे. कारण मला स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे की मला थांबायचं नाही. आयुष्यात खूप वेळा मी काहीतरी सुरू केलं, खूप मोटिवेशन होतं, खूप एक्साइटमेंट होती आणि नवीन काहीतरी करायचं होतं. सुरुवातीला सगळं छान वाटलं, नवीन सुरुवात, नवीन होप्स. पण काही दिवसांनी मीच थांबली. कधी मूड नसल्यामुळे, कधी थकवा असल्यामुळे, कधी वाटायचं उद्या करू आणि तो उद्या हळूहळू सवय बनली. पण खरं सांगते, तो उद्या कधीच आलाच नाही आणि नकळत मी माझीच सवय बनवली. सुरू करायचं आणि मध्येच सोडून द्यायचं. कधी कधी स्वतःवरच राग येतो की मी असं का करते, का मी स्वतःला थांबवते. पण आज मी स्वतःशी प्रामाणिक होऊन एक गोष्ट मान्य करते की प्रॉब्लेम मोटिवेशनमध्ये नव्हतीच, प्रॉब्लेम होता माझ्या सातत्यात. कारण मोटिवेशन काही दिवस टिकतो, पण सातत्यच आपल्याला पुढे घेऊन जातं. मला रोज परफेक्ट राहायचं नाही, मला रोज स्ट्रॉंग वाटायचं नाही, पण मला रोज थोडं तरी पुढे जायचं आहे. जरी 1% प्रोग्रेस असेल तरी चालेल, पण थांबायचं नाही. कारण मला माहिती आहे की छोटे छोटे स्टेप्स एक दिवस खूप मोठा बदल घडवतात. हो, कदाचित आज कोणीच माझं काम पाहत नसेल, कोणी ॲप्रिशिएट करत नसेल, कोणी सपोर्ट करत नसेल, पण मी स्वतःसाठी काम करते, माझ्या फ्युचरसाठी. आणि मला माहिती आहे एक दिवस येईल जेव्हा हे सगळं वर्थ वाटेल. म्हणून आज मी स्वतःला एक प्रॉमिस करते की काहीही झालं तरी, कितीही कठीण दिवस आले, मोटिवेशन नसेल, एनर्जी नसेल, तरीही मी थांबणार नाही. ज्या दिवशी काहीच करावंसं वाटणार नाही त्या दिवशी पण मी थोडं तरी करेन. कारण मला माहिती आहे कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट असणं नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परत उभं राहणं. मी स्लो जाईन पण थांबणार नाही. कारण मला माहिती आहे की माझं फ्युचर माझ्या आजच्या सातत्यावर डिपेंड आहे. माझं कॉम्पिटिशन कोणाशीच नाही आहे. मी कालची जी होते तिला आज थोडं बेटर बनायचं आहे. आणि कदाचित हा व्हिडिओ कोणी पाहणार नाही, पण जेव्हा मला पुन्हा थांबायची इच्छा होईल तेव्हा मी हाच व्हिडिओ पाहीन आणि स्वतःला आठवण करून देईन की मी सुरुवात का केली होती आणि मला अजून खूप लांब जायचं आहे. म्हणून काहीही झालं तरी मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही. कारण मला स्वतःसाठी जिंकायचं आहे. एक दिवस मी याच क्षणासाठी स्वतःचे आभार मानेन की मी थांबले नाही. बस आज इतकंच. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.